नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये महापारेषण भरती संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत। तरी अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे महापारेषण कंपनीने SCBC प्रवर्गातील आरक्षणासाठी ही भरती रद्द केली होती, परंतु ही भरती रद्द झाल्यानंतर महापारेषण कंपनीविरुद्ध विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले व कंपनीवर पुन्हा भरती काढण्याचा दबाव टाकण्यात आला। तसं पाहता ही भरती पुन्हा निघणारच होती, परंतु कधी निघणार हे माहीत नव्हते। किंबहुना यामधील अनेक उमेदवारांना ही भरती कायमची रद्द केली असा समज झालेला, तरी देखील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनानंतर विविध संघटनांनी यामध्ये भरती रद्द करण्याची कारणे व ही भरती पुन्हा परत कधी सुरू होणार हे जाणून घेतले। या संदर्भातच महापारेषण कंपनीने नवीन जाहिरात 8 दिवसात पुन्हा निघणार असल्याचे समजत आहे। तर यामध्ये पारेषण कंपनीचे नवीन जाहिरात 8 दिवसात। महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, वरिष्ठ तंत्रज्ञ, तंत्रज्ञ 1 व 2 व विद्युत सहाय्यक या पदांसाठी क्रमांक 1, 2, 4, 5, 6, 7, 8, 9 थेट व अंतर्गत भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती। काही पदाची भरतीची प्रक्रिया परीक्षा घेऊन अंतिम टप्प्यात होती, परंतु महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय क्रमांक BCC 2024 दिनांक 27/2/2024 नुसार SCBC सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी 10% आरक्षण लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला। शासन निर्णयामुळे महापारेषण कंपनीच्या व्यवस्थापनाने रिक्त पदांमधील आरक्षणाबाबत बदल होत असल्याने भरतीची प्रक्रिया जाहीर प्रकटन दिनांक 14/6/2024 नुसार रद्द केलेली आहे। याबाबत आज दिनांक 20/6/2024 रोजी माननीय सुगत सोंगमरे संचालक यांची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे कॉम्रेड भीमाशंकर बोहेकर उपाध्यक्ष व कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिटणीस यांनी भेट घेऊन भरती रद्द करण्याची कारणे जाणून घेतली व पुढील प्रक्रिया काय असेल व पुढची जाहिरात किती दिवसात प्रसिद्ध होईल याबाबत विचारणा केली असता त्यांनी खालीलप्रमाणे माहिती संघटनेस उपलब्ध करून दिली। 8 दिवसात सुधारित जाहिरात सर्व पदांची प्रसिद्ध करण्यात येईल। जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर रिक्त झालेले पदे भरती प्रक्रियेमध्ये विचारात घेण्यात येईल। सुधारित जाहिरातीमध्ये सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC 10% आरक्षणाचा समावेश करून प्रसिद्ध करण्यात येईल। जुन्या सर्व जाहिरातीमध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात येतील, त्यांना अर्ज परत करण्याची आवश्यकता नाही। ज्यांना SCBC 10% आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सुधारित जाहिरातीमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे। थेट भरतीच्या पदासाठीची वयोमर्यादा पूर्वी केलेल्या अर्जाप्रमाणे ग्राह्य धरण्यात येईल। भरतीची प्रक्रिया विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी पूर्ण करण्याचा आग्रह संघटनेच्या वतीने व्यवस्थापनास धरण्यात आला, त्यास सकारात्मक प्रतिसाद व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आला। महाराष्ट्रात भरती रद्द झाल्याबद्दल जो संभ्रम निर्माण झाला त्या संभ्रम दूर करण्याकरिता संघटनेच्या वतीने हा खुलासा करण्यात येत आहे। या भरतीमध्ये कंत्राटी व आउटसोर्सिंग कामगारांना प्राधान्य देऊन वयोमर्यादित सूट द्यावी हा मुद्दा व्यवस्थापनाच्या पुढे मांडण्यात आला। तर मित्रांनो, हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक करून शेअर करा व लगेच सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।